काही जोडपी आहेत ज्यांनी अगदी शून्यातून सुरुवात केली. हां, बरोबर आहे. उपलब्ध माहितीनुसार एका मध्यमवर्गीय जोडप्याची अशीच एक केस आहे. त्यांच्याकडेही लग्नाच्या वेळी कोणतीही मोठी बचत नव्हती किंवा स्वतःचं घर नव्हतं. मग त्यांच्या बाबतीत हे कसं शक्य झालं? इथे मूळ फरक पैशांचा किंवा परिस्थितीचा नाहीये. तो फरक मानसिकतेचा आहे, म्हणजे माइंडसेट. अच्छा, म्हणजे त्यांनी वेगळा विचार केला. हो, या जोडप्यानं लग्नाला केवळ प्रेम न मानता एक पार्टनरशिप आणि मोठी जबाबदारी मानले. जेव्हा एखादं जोडपं लग्नाला एक भागीदारी मानतं तेव्हा मी विरुद्ध तू असा संघर्ष उरत नाही. क्या बात आहे. म्हणजे आपण विरुद्ध प्रॉब्लेम अशी मानसिकता तयार होते तर. अगदी बरोबर. जेव्हा पैशांची चणचण भासते तेव्हा ते एकमेकांवर चिडण्याऐवजी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्र येतात. म्हणजे त्यांनी ते पॅराशूट हवेत उडी मारण्याआधीच एकत्र शिवायला सुरुवात केली होती तर. नेमकं हेच. त्यांनी एकत्र बसून प्लॅनिंग केलं, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवलं आणि थोडी थोडी का होईना पण नियमित बचत केली. परिस्थिती त्या पहिल्या उदाहरणातील जोडप्यासारखीच होती ना. हो, दोघांकडेही सुरुवातीला काहीच नव्हतं. पण एकमेकांबद्दलची समज आणि टीमवर्कमुळे अवघ्या 3-4 वर्षात त्यांनी स्वतःचे छोटे घर घेतले. त्यांचा मार्ग सोपा झाला तो केवळ त्यांच्या या योग्य मानसिकतेमुळे. या सगळ्या विश्लेषणाचा निष्कर्ष असा निघतो की घर नाही तर लग्न करायचे की नाही हा मुळात चुकीचा प्रश्न आहे. हो, प्रश्नच चुकीचा आहे. खरा प्रश्न हा असायला हवा की लग्नासारख्या मोठ्या निर्णयासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या आपण पुरेशी तयारी केली आहे का. अगदी 100% खरंय. जर दोघांची तयारी असेल आणि मानसिकता खंबीर असेल तर एका छोट्याशा रूममधूनही एक स्थिर आणि सुंदर जग निर्माण करता येतं. बरोबर. लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्तींनी एकत्र येणं नाहीये, तर दोघांनी मिळून खऱ्या अर्थाने आयुष्य उभं करणं आहे. खरंच खूप विचार करायला लावणारे हे वास्तव आहे. आणि हे ऐकलं काच आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे. कोणता विचार? जर समाजाने फक्त लग्नाच्या दिखाव्यावर आणि एका दिवसाच्या समारंभांवर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी नवीन जोडप्यांना अशा आर्थिक भागीदारीसाठी तयार करण्यावर तितकाच भर दिला तर नात्यांमधील सुरुवातीचा ताण किती कमी होईल नाही का. हो ना. हवेत असताना पॅराशूट शिवण्याची वेळच कुणावर येणार नाही. तर पहिले स्थैर्य की पहिले लग्न यावर प्रेक्षकांचं मत काय आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगावे. आणि अशाच वास्तववादी माहितीसाठी हे ऐकलं का चॅनलला फॉलो करायला विसरू नका.